प्रथम सत्र या ठिकाणी संपलेलं आहे। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी म्हणजेच प्रथम सत्राचे जे सेशन होतं त्याचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे सेक्रेटरी प्रवीण नलावडे ते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे। यानंतर देखील लंच टाइम नंतर हा सेकंड सेशन स्टार्ट होणार आहे। सगळ्यांना विनंती आहे की लंच करून परत सेकंड सेशनमध्ये यावे। त्या ठिकाणी आणि त्यामध्ये देखील आपल्याला न्यायमूर्तींचे मार्गदर्शन लाभणार आहेत। महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या या नोटरी वकिलांची 5वी परिषदेचं आज या ठिकाणी आयोजन झालं। या परिषदेसाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय प्रसन्नजी वराळे साहेब यांना निमंत्रित केलं। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी त्यांनी त्यांच्या विस्तृत विवेचनामध्ये नोटरींनी त्यांच्या कामाबद्दल असलेली जी काही कार्यपद्धती त्यामध्ये स्वयंशिस्त आणि आचरण किती महत्त्वाचं आहे हे पण या ठिकाणी नमूद केलेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चरबाबत त्यांची जी काही विचार आहेत ते नोटरींच्या फायद्याच्या दृष्टीनेच त्यांनी व्यक्त केलेले आहेत। त्याबद्दल महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या मार्गदर्शक लाभल्या त्या म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सन्माननीय रेवती मोहिते डेरे मॅडम। त्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये वकिलांनी बदलत्या काळामध्ये आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी कशी आत्मसात केली पाहिजे, कार्यशाळा कशा घडल्या पाहिजेत, वकिलांच्या नोटरींच्या बाबतीत नवोदित नोटरींनी किती स्वतःच्या कामाची कार्यतत्परता ठेवली पाहिजे याबाबत विस्तृत असं मार्गदर्शन केलं। त्यांचंही मी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती संदीपजी मारणे साहेब हेही लाभले। त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे आपले पालक न्यायमूर्ती सन्माननीय आरिफ एस डॉक्टर हे पण आपल्याला लाभले। त्यांच्याही उपस्थितीमुळे आजचा हा कार्यक्रमामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झाली, चांगली शोभा तयार झाली। त्याचप्रमाणे आपल्याला सदैव सहकार्य करणारे, सतत पॉझिटिव्ह असणारे असे व्यक्ती म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश महाजन साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सन्माननीय माजी अध्यक्ष राजेंद्रजी उमाप साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचेही मनपूर्वक आभार। आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचेही मी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। आणि आज या कार्यक्रमाला महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून कायदा क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले, त्याचप्रमाणे बार असोसिएशनमध्ये वकिलांच्या हितासाठी कार्यरत असलेले अशा अनेक ज्येष्ठ विधिज्ञांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। काहींना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, काहींना कायदा क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले आणि काहींना मरणोत्तर असे पुरस्कार त्यांच्या सेवेबद्दल, उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांच्या कुटुंबियांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर या सर्व मान्यवरांचे ज्यांचे पुरस्कार ज्यांना देण्यात आले त्या सर्व मान्यवरांनी ते आमच्या महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने हे जे सन्मान स्वीकारले त्यांचेही मनपूर्वक आभार। आणि या ठिकाणी पुढील सत्रामध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे। त्या ठिकाणी विविध न्यायनिवाडे आणि या विषयावर चर्चा अपेक्षित आहे आणि त्यासाठी सर्वांची उपस्थितीसुद्धा अपेक्षित आहे। पुन्हा एकदा सर्व वकील बंधू भगिनी, नोटरी बंधू भगिनी, कायद्याचे विद्यार्थी, लॉ फील्डमधील सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। थांबतो।